नमस्कार. तुमच्यासारख्या बायकांनी सांगितलेल्या काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गोपनीयतेसाठी नावं बदललेत, पण गोष्टी अगदी खऱ्या आहेत. बायका आपलं आयुष्य कसं काढतात, त्यांना कसं जगायची इच्छा आहे. ऐका आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा नक्की ऐकवा. ही गोष्ट आपल्यापर्यंत घेऊन आले गरिमा ट्रस्ट आणि कोरो इंडिया. गोष्ट 7वी. हात उचलणे. आमच्या बिशीच्या पार्टीत दरवेळेस नवीन विषयावर गप्पा असतात. ज्याचा नंबर लागला ती घरी बोलावते सर्वांना जेवायला. मग तिथेच चिठ्ठी पाडून आम्ही पुढचा नंबर काढतो. परवा सुनीच्या घरी मस्त पावभाजीचा बेत होता, तर बायका थप्पड सिनेमा पाहून आल्या होत्या. मग काय रंगला ना विषय जोरात. एकीकडे बायका म्हणत होत्या की जो नवरा जीव लावतो तो मारणारच, आणि एकीकडे नवीन सुना म्हणत होत्या की हातच उचलायला नाही पाहिजे नवऱ्यांनी. असं करत करत मग कोणकोणत्या घरी नवरे मारतात ते यायला लागलं बाहेर. मग ज्या बायकांना मारता नवरे त्यांना लाज वाटायला लागली सांगायला. गरीब असो, श्रीमंत असो, नाहीतर कोणत्या जातीचा असो, सगळीकडे हाच प्रकार पाहायला मिळतो. ते म्हणता ना, गरीबाचं रस्त्यावर होतं आणि श्रीमंताचं 4 भिंतीच्या आत. श्रीमंताच्या बाईला कुठे सांगायला सुद्धा सोय राहत नाही. तर त्या सुनीच्या डोळ्यात पाणीच आलं. तिचा नवरा मारत असेल तिला. काही म्हटली नाही ती, हळूच बाजूला झाली. मी पाहिलं तिला रडताना. बायकांचं म्हणणं होतं की नवरा हाय तर मारणारच, पण काय सगळेच नवरे नाही मारत ना. आणि आता नवीन सुना नाही ऐकून घेत. त्या पवारांच्या सुनेला एकदा असाच नवरा मारत होता, तर शेजारचीने बोलवलं ना पोलिसांना घरी. मग असे घाबरले होते ना घरचे. सगळ्या गल्लीत झाला तो किस्सा. माझी सासू म्हणते सुनेने घरची इज्जत चव्हाट्यावर आणली. नवऱ्याने दिली एखादी ठेवून तर काय होतं म्हणे. एखादा फटका म्हणता म्हणता पार मारून मारून तोंड सुजलं होतं तिचं. दवाखान्यात ऍडमिट झाली होती ती. मी गेले होते ना भेटायला. नशीब शेजारचीने पोलीस बोलवला, नाही तर देव जाणे काय झालं असतं. आणि प्रश्न फक्त लग्नाचा नाहीये ना, अपमान किती होतो. एकदा बबलूच्या पप्पाने नुसता हात उगारला होता माझ्यावर, तर मी इतका कांगावा केला. म्हटलं जर का परत हात उगारला तर बॅग घेऊन डायरेक्ट बाहेर पडेल मी. अशी डोक्यात सनक गेली होती ना माझ्या. महिनाभर बोलले नाही मी. तसा परत हातच उचलला नाही त्यांनी. त्या कासाऱ्याच्या सुनेला असंच एक फटका देऊन दिला नवऱ्याने, तर कानच गेला तिच्या बिचारीचा. सगळ्यांना सांगितलं ऍक्सिडेंट झाला, पण मला माहितीये ना आतली गोष्ट. बबलूच्या शाळेत एक पोरगा नुसता मारायचा दुसऱ्या पोरांना. बाईनं तपास केला तर कळलं की त्याचा बाप पण त्याच्या आईला मारतो. मग आई पोऱ्याला मारते, मग पोरगा तेच शिकतो. मग तो पोरगा वर्गात दुसऱ्या पोरांना मारायचा. निकालाच्या दिवशी फटकन बोलली ती बाई त्याच्या बापाला. त्या पोराचा अभ्यासात पण लक्ष नाहीये. एकटा एकटा राहतो, दुसरं पोरग जवळ गेलं की मारतो. घरी असं पाहिलं की पोराच्या मनावर पण परिणाम होतो ना. रागवलीच ती बाई त्याच्या बापाला आणि आईला पण बजावलं. असं मार खात राहिली पोरासमोर तर पोराचं पण नुकसान होईल म्हणे. तशी ती बाई आता जरा खंबीर झालीये. मार खाऊन घेत नाही आणि मारत पण नाही पोराला. माझ्याकडे येते ना बांगड्या भरायला, मला माहितीये. माझ्या मामाच्या गावाला आमच्या शेजारी तो नवरा लय मारायचा त्याच्या बायकोला. तेव्हा काय कायदे माहित नव्हते आम्हाला. आता माहित असून पण काय फरक पडतो म्हणा. पण तेव्हा माझी आजी मारायचा आवाज आला की साखर, पीठ, मीठ असं काहीतरी मागायला जायची. कधी कधी मामाला पाठवायची. मामा चिडायचा तिच्यावर. आपण कशाला नवरा बायकोच्या भांडणात पडायचं म्हणायचा. पण माझी आजी म्हणायची आपला शेजार धर्म आहे तो. मारणं चुकीचं आहे ना. बायको असो, सून असो, नाहीतर पोर असो, एक फटका पण मारणं चुकीचं आहे. नवऱ्याचं प्रेम असो नाहीतर नसो, मारणं चुकीचं आहे. पण जर का एकदा नवरा मारत असेल तर नवरा बायकोचं भांडण म्हणून सोडून द्यायचं नाही, असं ठरलंय आमच्या बिशीच्या पार्टीत.